मतदारसंघात दाखल झाले। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांच्या बैठका घेत त्यांनी संघटना बांधणीसाठी तयारी सुरू केली। खासदार ओमराजेंच्या कुटीनंतर कैलास पाटील ताकदीने मैदानात उतरले। धाराशिव जिल्हा कोणत्याही एका व्यक्तीच्या मागे नाही तर मातोश्रीच्या मागे आहे हे सिद्ध करायचंय असं आवाहन त्यांनी केलंय। शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी नाही तर सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी झालाय। संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना घेऊन संघटना बांधायची, सर्वसामान्यांचा आवाज बनायचं असा कानमंत्र त्यांनी शिवसैनिकांना दिला। उद्धव ठाकरेंचा मेळावा यशस्वी करण्याचं आवाहनही त्यांनी केलं। यावेळी त्यांनी ओमराजे निंबाळकरांच्या बंडावरही भाष्य केलं। धाराशिव जिल्हा व्यक्तीच्या मागे नसून हा वंदनीय हिंदुत्वसमोर बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा जिल्हा आहे। मातोश्रीची प्रामाणिक असलेला जिल्हा आहे। शिवसेनेचा जन्म हा सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून संघर्ष करणाऱ्या संघटना म्हणून शिवसेनेचा जन्म झालेला आहे। नेहमी माझे जे शिवसेनेतले जन्म काय सत्तेचा झालेला नाही। हा सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी जगण्यासाठी त्यांच्या न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष करण्यासाठी असून आताही आज सांगतो। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता महायुतीत अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह आहेत। त्याचे संकेतही आज एका बॅनरच्या माध्यमातून मिळाले। भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांचे पुत्र मल्हार पाटलांची भावी खासदार म्हणून बॅनर लागलेत। मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांनीही बॅनरबाजी केली आहे। त्यामुळे मल्हार पाटील ओमराजे निंबाळकर यांना खासदारकीला चॅलेंज देण्यासाठी सज्ज झाल्याची शहरभर चर्चा आहे। दरम्यान यवतमाळमध्ये पोहोचण्याआधी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकत्र विमान प्रवास केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले। मुंबईहून नागपूरला जाताना ठाकरे आणि फडणवीसांनी एकत्र प्रवास केला आणि या प्रवासावेळी विमानात अनेक जण उपस्थित होते। आदित्य ठाकरेंसोबतच अनिल देसाई, संजय राऊतही यावेळी विमानात होते। राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली उलथापालथ पाहता पुन्हा नवी समीकरणं जन्माला येणार का याची चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान सुषमा अंधारे आणि रोहित पवारांनी दोघांच्या एकत्र प्रवासासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। एकीकडे पंतप्रधानांपासून सगळे नेते सांगत आहेत की इंधन बचत करा आणि म्हणून खाजगी विमानांनी किंवा स्वतंत्र गाड्यांनी प्रवास करणे टाळा। याच सगळ्याचा परिणाम म्हणून जर कदाचित नेते सर्वसामान्यांप्रमाणे सर्वसामान्य प्रवाशांसारखा एका विमानातनं प्रवास करत असतील तर त्यावरून वेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण येण्याचे काहीच कारण नाही। फार तर एकत्रित प्रवास करणे यामागे राष्ट्रहित हेच कारण असू शकते, यापेक्षा काही नाही। कदाचित विमानाचं जे पेट्रोल अतिशय महाग झालेलं आहे, पूर्वी 100 रुपयाला मिळायचं, आता 180 रुपयाला आहे। त्यामुळे कुठेतरी पेट्रोल वाचवण्याचा प्रयत्न हे दोन नेते तिथं करत असावेत। आता आज चर्चा काय झाली आम्हाला कसं कळणार? कारण मोदी साहेबांनी सांगितले पैसे कमी वापरा, त्यामुळे एकाच विमानाने जात असताना कुठेतरी पेट्रोल वाचवण्याचा प्रयत्न हा झाला असावा। पण शेवटी प्रवास करत असताना इकडच्या तिकडच्या गोष्टी होत असतील, पण दुसरं काही चर्चा झाली असेल असं मला तरी वाटत। अपघात झालाय। तकलेट चौकी परिसरामध्ये उरमड भागामध्ये एक पिकअप वाहन खोल दरीत कोसळून 6 जणांचा जागीच मृत्यू झाला। मृतांमध्ये चालकासह स्थानिक परिसरातील नागरिकांचा समावेश आहे। या घटनेनंतर रामपूर परिसरात शोककळा पसरली आहे। हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत। उत्तराखंडच्या चमोलीमध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि या पावसामुळे तिथे भूस्खलन झालंय। तिथल्या अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये संपूर्ण चिखल झालाय, त्यामुळे मोठं नुकसान झालंय। तसंच या भूस्खलनामुळे चमोलीतील वाहतुकीवरही मोठा परिणाम झालाय। अमेरिकेतील युटा आणि नेवाडा या 2 राज्यातील जंगलांमध्ये भीषण वणवे लागले। परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होतीये। या वणव्याची सॅटेलाइट दृश्य समोर आली आहेत। अमेरिकन फॉरेस्ट सर्व्हिसच्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। मात्र जोरदार वारे, कमी आर्द्रता आणि तीव्र दुष्काळामुळे आग वेगानं पसरत असल्याचं कळतंय। युटाचे राज्यपाल स्पेन्सर कॉक्स यांनी आणीबाणी जाहीर केलेली आहे। तिथल्या अनेक भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। दरम्यान या वणव्यामुळे हजारो एकर जंगल जळून खाक झालंय।
युरोपमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले. विशेषतः फ्रान्समध्ये नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. वाढत्या तापमानामुळे पंखे, पोर्टेबल एअर कंडिशनर आणि थंडावा देणाऱ्या वस्तूंची मोठी मागणी निर्माण झाली आहे. अनेक दुकानांमध्ये पंखे आणि एसीची विक्री झपाट्यानं होतीये. अचानक मागणी वाढल्यामुळे अनेक ठिकाणी स्टॉकही संपलाय. मात्र नागरिकांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्यानं काही ठिकाणी वादही निर्माण होतोय. जपानच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. ट्रॉपिकल वादळ मेखला आणि हिगोस यांच्या प्रभावामुळे पावसाचा जोर आणखी वाढलाय. जपानच्या हवामान विभागानं क्योटो, ओसाका आणि पश्चिम जपानमधील अनेक भागांना पुराचा इशारा जारी केलाय. दरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा आणि विमान उड्डाणांवरही परिणाम झालाय. ओसाकामधील रेल्वे स्थानकात पाणी शिरलंय तर कागोशिमामध्ये रस्त्यांवरती पूर आल्याची दृश्य समोर आली आहेत. या पूरस्थितीमुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहावं असं आवाहन केलंय.